होतो आपण. हे गाईज वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. अरे कुठे चालले? इकडे. हे गाईज वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. दिस इज डे 4 इन हवाई ओहाऊ आणि आज आमचं आहे स्नॉर्कलिंग टूर. तर आमचं दोघांचं पण फर्स्ट टाईम आहे स्नॉर्कलिंग. बट इकडे एक जागा आहे, काय नाव आहे त्या जागेचं? हनुमा बे. हनुमा बे एक जागा, इकडे एक प्लेस आहे. तिकडे पाण्याचं स्तर कमी आहे, आणखी एकदम क्लीन क्रिस्टल क्लिअर पाणी आहे आणि फिश वगैरे तिकडे असं मस्त दिसतं. तर तिकडे आमचा टूर आहे. आमचं पिकअप आहे 550 आणि सकाळी याच्यासाठी की सकाळी तिकडे जास्त गर्दी नसते आणि मे बी आय डोंट नो सकाळी जास्त एकदम क्लिअरच दिसत असेल, राईट? तर म्हणून आम्ही आता म्हणून आता आमचं एका या हॉटेलपासून पिकअप आहे 550. तिकडे आम्ही चाललो आणि तिकडनं यार इकडे सकाळी कोंबडा आरवतो इकडे पण हवाईमध्ये. इकडे कुठून कोंबडा आला? रोज 2 दिवसापासून ऐकत आहोत. 4-5 वाजता रोज कोंबडा आरवतो. हे बघ आरवलं कोंबडा भेटला. हा इथे हा दिसला. तेच म्हटल्यावर कोंबडा कुठून आरवतो? एवढूसा कोंबडा त्या हॉटेलच्या 23व्या मजल्यापर्यंत आवाज येते त्याचा. कोंबडा गुड जॉब. काल वेळ झाला होता पण आज तुझ्यामुळे जाग आली. दिवसेंदिवस चालत आलेला अलाराम. हॅलो. भारी आहे यार. याचा कुठे आवाज येतो? 23व्या मजल्यावर आवाज आला याचा कोंबड्याचा. हे गुड जॉब. चलो आता आम्ही बस बोर्ड करतो टूरची आणि मग ब्लॉग कंटिन्यू करतो. आज बघू आजचा दिवस कसा जाईल. आज स्नॉर्कलिंग करायचं आहे तर ऑलमोस्ट 6 अवर्सचं हे आहे ना आपली ही ॲक्टिव्हिटी स्नॉर्कलिंग. 6 अवर्सची ॲक्टिव्हिटी आहे स्नॉर्कलिंग आणि त्याच्यानंतर आम्ही मे बी हायकिंग वगैरे करू. चलो बाय बाय पिल्लू. फायनली आम्ही आता फोटो स्टॉपसाठी थांबलो आहे. हनुमा बेला आम्ही ऑलमोस्ट पोहोचलो आणि इकडनं सनराईज अमेझिंग यार. सी लोक कॉफी बिफी घेऊन येतात. चलो रेडी. आता आम्ही टूरवाल्यांनी इकडे सोडलं आम्हाला. आता इथून पार्कचं ट्रान्सपोर्टेशन आहे आणि इकडनं खाली बीचवर जायचं आहे. पण यार एवढी गर्दी. वाव पण. चलो आमचे स्नॉर्कलिंगचे गिअर्स मिळाले. लाईफ जॅकेट आणि मोस्ट इम्पॉर्टंट ही बॅग. या बॅगमध्ये आमचं सगळं स्नॅक्स आहे, राईट? चलो आता ही आली ट्राम शटल. मे बी याने आम्हाला बीचवर घेऊन जात असेल. चलो भेटू तिकडे गेल्यावर. बाय बाय. They recognized that if they did not care for the land, sea, and air, those natural systems would not provide sustenance for them. वाव यार काय अमेझिंग आहे ना. तर फायनली आम्ही आता पोचलो आमच्या लोकेशनवर हनुमा बे और हनुमा बे. तर त्यांनी सांगितलं की इकडे ना याला हनुमा बे किंवा कव शेप बे म्हणतात, ठीक आहे. आणि हा खूप 30-40 हजार वर्षाआधी वोल्कॅनोने हा क्रिएट झाला आहे. आणि मग इकडे सीचं पाणी आलं तर इकडे एक मरीन लाईफ डेव्हलप झाले. तर इकडे कोरल लीव्स हा एकदम
वर्ल्ड फेमस स्पॉट आहे स्नॉर्कलिंगसाठी. सो लेट्स सी नाव. तर ऐक ना, मी त्याला विचारलं तर तो काय बोलला की लाईफगार्डच्या पुढे तुम्ही हे करा, इकडे पूर्ण सँड आहे आणि तिकडे हे आहे, तिकडे ते कोरल रीफ आहे. ठीक आहे, तर आपण ना त्या साईडला जाऊ, त्या साईडला. ठीक आहे. सुरुवातीला थोडं अनकम्फर्टेबल. नाही नाही, हां पूर्ण दातात दाबते. हां 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 पूर्ण. हां असं चाव पूर्ण. हां दाब दाब. अरे दातात नको. हां ते एक मिनिट, ते साईडला 2 आहे ना, ते दातात दाबलं ना, पूर्ण हवा नको जाऊ दे ना, आणखी घ्या आतमध्ये. झालं म्हणजे पाणी नाही गेलं पाहिजे तिकडून, म्हणून म्हणतो. ठीक आहे ठीक आहे. हां आता लाईफ जॅकेट घातलं आहे, एकदम टाईट आहे का पाहू दे, 1 मिनिट. ठीक आहे, होऊन जा उलटी पाण्यात, काही होत नाही. हां आणि रिलॅक्स हो, थोड्या वेळाने तुला दिसणं सुरू आहे. होऊन जा, हो उलटी. हां मी करून दाखवू का 1 वेळा? हां पकड, रेकॉर्डिंग सुरू राहतो. ठीक आहे, बघ फर्स्ट स्टेप. थांब. ठीक आहे, आपण थोड्या वेळाने तिकडे जाऊ, लेफ्ट साईडला भरपूर लोक आहे. होता है आणि थोडा वेळ देशील आतमध्ये. ठीक आहे, घे ना, घे ते इकडे आतमधला नजारा तर पहा. नाही डुबत, मार मार. अरे नाही होत, खाली रेती आहे. काय बघितलं रे, घे. ही बघ कशी वाहते ती. ही कशात? अरे तरंगते पिल्लू, तू लाईफ जॅकेट घातलंय, पायात हे घातलंय, काहीच होत नाही. पहिले तोंड वर राहू दे, अशीच तरंग, असंच तरंग. तोंड नंतर टाक आतमध्ये. पकड पकड आहे, पकड. पहिले तुम्ही असंच तरंगते. पकड आहे, पकड आहे. We are struggling to learn snorkeling. Let's see. Okay, try करा. हलका. हा तुझं इक्विपमेंट बरोबर ना, काय प्रॉब्लेम काय होत आहे? तू दातात दाबून नाही ठेवत आहे का? मी सुरुवातीला केलं, पण मला आता कारण काहीतरी हे होत आहे, मला ते श्वास घेणं जमत नाही आहे. पिल्लू पोहू पण नको, तोंडच आतमध्ये टाक फक्त. पोहू पण नको. हां तोंडच आतमध्ये टाक फक्त. हां समजलं मला काय प्रॉब्लेम होता. काय? अरे हे ना, हे वर पाहिजे. मग तेच सांगते ना. पहिली काय कर, तुला करायचं आता. ठीक आहे, मी पण करतो. ठीक आहे, काही होत नाही की काय प्रॉब्लेम आहे. तोंडाने श्वास घ्या.
सोडून दे, काही होत नाही, काही होत नाही. तू दाबून नाही ठेवत आहे जातात. हां मला बकडा पहिले विचारून घे हां परत. घे. हां सोडून दे, सोड. हां अशी सरळ सरळ, काही होत नाही, काही होत नाही, काही होत नाही. यार एक पण फिश नाही दिसले मला अजून. तुला कोणता कलर होता? व्हाईट कलरची फिश दिसली हो ते असं ब्लॅक त्याच्यावर हे होते ते. मला. रॉकवर पाय नाही द्यायचा म्हणजे हे दोन आहे. याच्यासाठी काढायला लावलं का तू? अरे बाबा पकडलं. काही नाही होत, मला माहिती आहे. नाही काही पांढरी. वाव. ए वाव, पकड. अरे पाय पकडून ठेव, माझा कुठे चाललं माहित नाही. वाव. Amazing. भारी, असं पण भारी वाटतं. तो उलट.
माणसाचे शूज देतो शेतात काही फिश पिल्लू गाणे हे पायाजवळ पायाजवळ एक बाईचा शूज आला. श्वेताने फिशाली काळी फिशाली. मजा आली. ओव्हर ऍक्टिंग के 50 रुपये काटो.
आम्ही आलो आता हनुमानगडवरनं स्नॉर्कलिंग करून आणि फायनली आम्ही आता आमच्या परत देसी इंडियन करी त्या रेस्टॉरंटमध्ये आलो. आता मस्त लंच करून घरी जाऊन रेस्ट करू आणि परत आम्हाला एका हाईकला जायचं आहे. आणि या अंकलकडलं जेवण एकदम भारी आहे. त्या दिवशी सांगितलं ना 42 इयर्स झाले इकडे आले आहे. माहीत नाही हवाईमध्येच आले आहे का, पण छोटंसं असं इटरी आहे. एकदम भारी भारी टेस्ट आहे नाही. इकडनं आम्ही त्या दिवशी घरी पार्सल पण घेऊन गेलो होतो, मस्त होतं. चलो आजचा एक्सपिरियन्स तर एकदम अमेझिंग होता. म्हणजे एवढ्या ब्युटिफुल बीचेस, एवढ्या ब्युटिफुल फिश एकदम जवळून बघितलं आणि त्यांना काही वाटत नव्हतं. फिश आरामात मस्त फिरत होतं इकडे तिकडे नाही. आता बघू, गोप्रोने भरपूर तर कॅप्चर केलं आहे. काय काय आलं आहे आता जेव्हा ॲक्च्युअल बघू तेव्हाच माहीत पडेल. चलो आता आम्ही हाईकला जाऊ की नाही जाऊ ते डिपेंड करतं आहे श्वेतावर, कारण की आता एकदा जेवल्यावर झोपलं की झालं काही खरं नाही. तर अँड फूड इज हिअर. आज काय ऑर्डर केलं आपण? आज काय ऑर्डर केलं? दाल तडका, छोले मसाला, राईस अँड गार्लिक नान आणि मँगो लस्सी ती संपली आता. चलो आता आम्ही लंच करतो मस्त. एकदम भारी छोटी जागा आहे पण एकदम भारी फूड आहे ना, एकदम मस्त स्मेल. भारी विचार ना. आता आमची ऑलमोस्ट हवाई ट्रिप संपत आली. आज 4था दिवस आहे. उद्या एक शेवटचा दिवस आहे आणि मग परवा आम्ही निघू. परवा तर आमची सकाळी सकाळी नाही 3:30ला फ्लाईट आहे ना. 3:30ला फ्लाईट आहे, तर म्हणजे 3:30ला फ्लाईट आहे. तर तेव्हा तर त्या दिवशी तर काही मिळणार नाही. पण उद्याचा लास्ट डे आहे, तर उद्या पण काही ॲक्टिव्हिटीज आहे, हेलिकॉप्टर राईड आणि परत आणखी काही सिनिक पॉईंट्स वगैरे कवर करायचे. बट सो फार अमेझिंग. हवाई एकदम अमेझिंग आहे यार. एवढे दिवस का बरं लावले आपण यासाठी माहीत नाही, बट फायनली आलो. एकदम मस्त आहे, एकदम क्लीन ब्युटिफुल बीचेस आणि अमेझिंग. तर आता आम्ही एका बीचवर सनसेट बघायला आलो होतो. ऑलमोस्ट आता सनसेट होत आला आहे. आता आम्ही सनसेट एन्जॉय करून घरी जाऊ. आणि दुपारी आम्ही ज्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो तिकडनं आम्ही पार्सल घेऊन आलो आहे. तर तेच आमचं आज डिनर. आणि आजचा ब्लॉग इथेच संपवतो. आणि आता माहीत नाही हे ब्लॉग्स कधी येईल. घरी जाऊ आम्ही, एडिट करू, पण लवकरात लवकर टाकायचा प्रयत्न करू. चलो, थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.